हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. आजची भाजी सिरीजच्या तिसऱ्या भागात आपण बघणार आहोत अंड्याच्या भुर्जीची रेसिपी. कांदा टोमॅटो कापलेला असेल तर अगदी 5 मिनिटात ही भुर्जी बनवून तयार होते. भुर्जी बनवण्यासाठी मी इथे 4 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले आहेत. एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे. भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे आणि 5-6 कढीपत्त्याची पानंसुद्धा घेतली आहेत. भुर्जी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले आहे. तेलावर कढीपत्ता आणि कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितल्याप्रमाणे कांदा टोमॅटो घातल्यानंतर त्याच्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे, जेणेकरून मीठ कांदा टोमॅटोमधलं पाणी शोषून घेतं आणि कांदा टोमॅटो लवकर भाजायला त्याच्यामुळे मदत होते. कांदा परतत आल्यावर एक टोमॅटो घातला आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण एक एक करून मसाले घालणार आहोत. इथे मी पाव चमचा हळद घातली आहे. साठवणीचा जो आपला लाल मसाला असतो तो घालायचा आहे. इथे मी 1-1.5 चमचा तो मसालासुद्धा घातला आहे. अर्धा चमचा फक्त गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला आपण शेवटी घातला तरी काहीच हरकत नाही आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे. बस एवढ्या बेसिक मसाल्यांमध्ये आपली भुर्जी बनवून तयार होणार आहे. व्यवस्थित परतून घ्यायचे सगळे मसाले. आता एक एक करून अंडं याच्यामध्ये घालायचं आहे. इथे मी 3 अंड्याची भुर्जी केली होती. अंडी आपण एक एक करून वाटीत फोडून घ्यायची आहेत. कधीकधी अंडी खराब पण निघतात, त्याच्यामुळे एक एक अंडं आपण वाटीत फोडून घ्यायचं आहे आणि मग ते या भुर्जीमध्ये घालायचं आहे. अंडी ॲड करताना गॅसची फ्लेम थोडीशी मंद ते मध्यमच ठेवायची आहे, नाहीतर मग खाली अंडी तळाला लागण्याची शक्यता असते. आपण अंडं एक एक करून वाटीत फेटून घेऊन जर ॲड केलं तरी चालणार आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. कोथिंबिरीमुळे अंड्याचा हिम्मूसपणा कमी व्हायला मदत होते. इथे मी किसलेलं ओलं खोबरं घातलं आहे. आमच्या घरात नारळाचा भरपूर प्रमाणात जेवणात वापर केला जातो, त्याच्यामुळे मी इथे खोबरं घातलं आहे. तुम्हाला जर नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल. अंडी ॲड केल्यानंतर जास्त वेळ आपल्याला भुर्जी परतत राहायची नाही आहे, नाहीतर मग ती जास्तच कोरडी होईल. अंड्याची भुर्जी बनवून तयार झाली आहे. ही आपण जेवणात तर खाऊ शकतो किंवा मग नाश्त्यालासुद्धा ही ब्रेडबरोबर किंवा लादीपावबरोबर छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.